प्रणम्य शिरसा देव। म्युनिक जर्मनी गणेशोत्सव आणि लेझिम विनायक। भारतात भायखळ्याला राहताना शेवटचा गणेशोत्सव पाहिला तो लालबागचा। आमच्या घरापासून जवळच मी दरवर्षी लालबागच्या गणेशोत्सवाला जायचो। त्या काळी गणेश दर्शनाला आलेल्यांना धक्के मारून बाहेर काढीत नसत आणि गणेश विसर्जनाला सुद्धा मी त्यांच्याच रथयात्रेत सामील होऊन गिरगाव चौपाटीपर्यंत नाचायचो। आईला आणि मला शेवटचा गणेशोत्सव पाहून आता जवळजवळ 40 वर्षे उलटली। त्यामुळे आमचा आजचा अनुभव शब्दात सांगणे फार कठीण। युरोपमध्ये काही देश फिरून आता आम्हाला महिना ओलांडला, मात्र आजपर्यंत आम्हाला भारतीय क्वचितच कुठे दिसले। आज भारतीयांचा हा अथांग जनसागर पाहून क्षणात काळ 40 वर्षे मागे लोटला असे जाणवते। मी यापूर्वी प्रत्यक्षात लेझिम कधी पाहिले आहे ते मला काही आठवत नाही, मात्र आज इथे आपल्या तमाम बांधवांच्या भगिनींचे लेझिम आहे। या पहा त्या आल्या। अहो मला जरा पुढे जाऊ द्या, मी युट्यूबर आहे। जर्मनीमध्ये अनेक शहरात महाराष्ट्र मंडळे आहेत। म्युनिकच्या महाराष्ट्र मंडळाने आज गणेशोत्सवानिमित्त अगदी बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सकाळी एका ठिकाणी गणेश पूजा आणि त्यासोबत महाराष्ट्रीय भोजन आणि संध्याकाळी इथे लेझिम ढोल। ह्या कार्यक्रमाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण मी इथून तासभर केले आहे। त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या माहितीत सापडेल। ढोलावर रमणबाग केंदूरकर वाचले म्हणजे या ढोल पथकाला खास महाराष्ट्रातून इथे आणले असते। लेझिम खेळणाऱ्या मात्र इथल्या जर्मनीतील स्थायिक अथवा कामानिमित्त आलेल्या आहेत। या कार्यक्रमाचे जेव्हा मी लाईव्ह केले त्याखाली काही कुशाग्र बुद्धीच्या लोकांचे काही कॉमेंट्स आले होते की या मुलींचा ताल चुकत आहे आणि हे काय पायात बूट घालून नाचतात। तर अशा बुद्धिवंतांच्या कुशाग्रातील फक्त कू राहिला असावा। जरा मागे पार्श्वभूमीवर पहा, लोक थंडीचे जॅकेट्स घालून रिपरिपत्या पावसात छत्री घेऊन उभे आहेत। जमीन ओली आहे तरी त्या महिला लुगडं पोलक्यात आपल्या संस्कृतीचा अभिमान म्हणून नाचत आहेत। त्यांचा ताल चुकला असे कोण म्हणाले? अहो, दिवसभर काम करून संध्याकाळी एकत्र भेटून कित्येकांनी लेझिमचे पहिले धडे घेतले आहेत। मगाशी बोलताना माझा आवाज जरा वर गेला होता, मात्र अशा कॉमेंट्स करणाऱ्या प्रेक्षकांबद्दल मला खरोखर मनात राग नाही। आमचे दामले मास्तर म्हणाले होते, कॉलेजमध्ये शिकवताना त्यांना मागून कोणी खडू मारला। मधल्या सुट्टीत खडू मारणाऱ्याचे नाव जेव्हा कोणी त्यांना सांगितले तेव्हा ते हसून म्हणाले, जाऊ दे रे, शेवटी तो पण मराठी माणूस। मराठी माणसाचेच पाय खेचणार नाही तर कोणाचे खेचणार? श्रीधराने मराठीत
पठण्या अनुवादिले.